ठाकरे गटाची आज सेना भवनात बैठक आयोजित करण्यात आली आहे। आज विभाग प्रमुख, शाखा प्रमुखांसोबत बैठक पार पडणार असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची जोरदार तयारी सुरू आहे, तर उद्धव ठाकरे या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत। मुख्यमंत्री आज संभाजीनगर दौऱ्यावर असणार आहेत। मुख्यमंत्री अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करणार असून मराठवाड्यात शेतीचं आणि पिकांचं मोठं नुकसान झालंय, तर यामुळे फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आढावा घेणार आहेत। शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। महानगरपालिका निवडणुकांच्या रणनीती ठरणार असून उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली बैठक होणार आहे। धाराशिवमध्ये आज जरांगेंची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे, तर हैदराबाद गॅझेट संदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे। बेनामी मालमत्ता प्रकरणी भुजबळांना विशेष न्यायालयानं धक्का दिलाय। भुजबळांची मालमत्ता प्रकरणावर सुनावणी पुन्हा सुरू होणार आहे। या प्रकरणी पुढील सुनावणी 6 ऑक्टोबरला होणार आहे। देवाभाऊंच्या जाहिरातीचा प्रकाशक कोण? तुम्ही जाहीर करा, सगळीकडे जाहिराती होत आहे, तेवढा पैसा येतो कुठून, असा प्रश्न खासदार अरविंद सावंतांनी केलाय, तर या सगळ्या जाहिराती भ्रष्टाचाराच्या आहे असा आरोपही त्यांनी केलाय। जात, भाषा आणि इतर गोष्टींच्या नावाखाली समाजात फूट पाडण्याचं काम सुरू आहे, हा चिंतेचा विषय असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटलंय। तर संघात कोणाचीही जात विचारली जात नाही आणि तिथे भेदभाव किंवा अस्पृश्यतेलाही स्थान नाही, असंही गडकरींनी म्हटलंय। पंतप्रधान मोदी 30 सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर असणार आहेत। दौंड तालुक्यातील पाटसमध्ये मोदींची सभा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 75वा वाढदिवस आहे। या निमित्तानं भाजपकडून देशभरातून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। विविध मंदिरांमध्ये मोदींच्या दीर्घायुष्यासाठी होम हवन करण्यात येत आहेत। अयोध्येतील शरयू नदीवरही आरती करण्यात आली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। ट्रम्प यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी ट्विट करत दिली आहे। पंतप्रधान मोदींचा वाढदिवस देशासाठी काळा दिवस, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी ही टीका केली आहे।